साथियों नमस्कार, जय मूल्यवासी। मी डॉक्टर उल्हास त्रिरत्ने, बहुजन मुक्ति पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी। साथियों, आज आम्ही लिंगवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि लिंगवाडी हे एक असं गाव आहे की जे आजऱ्याचं शेवटचं टोक आहे आणि ह्या गावाला मिनी चेरापुंजी असं म्हटलं जातं, कारण की प्रचंड पाऊस असतो या भागामध्ये आणि तसंच कुठल्याही शहरापासून लांब असल्यामुळे, म्हणजे जसं कोल्हापूर शहर आहे किंवा गोवा आहे, कर्नाटकातलं बेळगाव आहे, या सगळ्यापासूनच हे गाव अतिशय दुर्गम आहे, अतिशय लांब आहे। पलीकडे गेलं की कोकण सुरू होतं। अशा ह्या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एसटी सुरू व्हावी अशी मागणी होती, परंतु एसटी चालू होत नव्हती, कारण की त्याला वेगवेगळी कारणं सांगितली जायची। तिथे रस्ता चांगला नाही आहे किंवा लोकांची संख्या कमी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीने जेव्हा ह्या विषयाकडे लक्ष घातलं, इथल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा ही समस्या आमच्याकडे दिली, तेव्हा आम्ही याचा सतत पाठपुरावा केला। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही या विषयाच्या मागे आहोत। याच्यासाठी आम्ही 30 मेला एक धरणा प्रदर्शन केलं होतं। आता परवा 18 तारखेला आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक निवेदन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही एसटी स्टँडच्या समोर धरणा प्रदर्शन 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी करणार आहोत अशी आम्ही घोषणा केली होती आणि त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी पावलं उचला असं आम्ही एसटी प्रशासनाला आवाहन केलं होतं। तर त्या आव्हानाची दाद घेऊन, दखल घेऊन आज एसटी प्रशासनाने कोल्हापूरवरून इथल्या रस्त्याचा सर्वे करण्यासाठी एक गाडी पाठवली होती। आताच एसटीचे अधिकारी येऊन सर्वे करून गेलेले आहेत आणि निश्चितच आपल्या इथे एसटी लवकर सुरू होणार आहे। तर हा आपल्या संघटित प्रयत्नांचा, गावकऱ्यांचा, बहुजन मुक्ती पार्टीचा, सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा हा एक खूप चांगला यश म्हटलं पाहिजे आणि निश्चितच मी सगळं गावकऱ्यांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना अभिनंदन करतो। या आंदोलनाला त्यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा केला, शेवटपर्यंत टिकवलं। निश्चितच ही एसटी गावकऱ्यांसाठी खूप वरदान आहे, कारण की रुग्ण असतील, वयस्कर महिला असतील, गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील, तर ह्या सगळ्यांसाठी इथे एसटी नसल्याचा एक खूप त्रास होत होता। विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब उतरावं लागत होतं तिकडून जंगलातनं पूर्ण, कारण की हा भाग संपूर्ण जंगलाचा आहे। इथे पट्टेरी वाघ आहे, इथे बिबट्या आहे, कायमचे रहिवासी कंटिन्यू। तर ह्या सगळ्या वन्य प्राण्यांचा इथे प्रचंड त्रास आहे आणि तशा सुद्धा इथल्या गावकऱ्यांना हाल अपेष्टा सहन करत एसटी नसताना प्रायव्हेट गाड्यांमधून जावं लागत होतं, तरी इथे एसटी सुरू होते। याबद्दल आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।